जरा शेतकऱ्यांचा विचार करा, पिकांचा विचार करा. आपल्या पिकांसाठी सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही आहे. आपण नैसर्गिक स्रोतांवर म्हणजेच नद्या, पाऊस आणि दक्षिण भारतात तर टँक्सवर अवलंबून आहोत. आणि हवामान बदल पावसाच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. किंबहुना तो बदल आधीच सुरू झाला आहे. जर पाऊस पडला नाही तर ग्लेशियर्स वितळू लागतील. जेव्हा ग्लेशियर्स वितळतात तेव्हा सुरुवातीला पूर येतील आणि या पुरानंतर न संपणारा दुष्काळ किंवा कोरडेपणा येईल, कारण नद्या आता वाहू शकणार नाही. जे ग्लेशियर्स नद्यांची उगमस्थानं आहेत ते आता उरणार नाही. मग नद्या वाहणार कशा? जेव्हा नद्या नसतील, पाऊस नसेल किंवा चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी अतोनात पाऊस पडेल, तेव्हा पिकं कुठून येणार? आपल्या देशातील 60% लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे आणि जर त्यांच्याकडे स्वतःचं पोट भरायला काहीच नसेल ते इतर ठिकाणी धाव घेतील. आता मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या स्थलांतराचा विचार करा आणि लोक फक्त पाण्यासाठी एकमेकांचा जीव घेतील.